कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गावरील आंबिवली फाट्याजवळ आज सायंकाळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। खोंडेवाडी येथील मालू ढोले वय वर्ष 48 आणि त्यांचा मुलगा हरिचंद्र ढोले वय वर्ष 25 हे दुचाकीवरून हरिचंद्र यांच्या पत्नीची कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली असून नवजात बाळाला पाहण्यासाठी हे पिता पुत्र आनंदाने घराबाहेर पडले होते। मात्र आंबिवली फाट्याजवळील उतारावर हा आनंद कालाने हिरावून नेला। कशेलेवरून कर्जतकडे जात असताना रस्त्यात अचानक आलेल्या गायीच्या वासराला त्यांची धडक बसली। या भीषण धडकेत मालू ढोले यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा हरिचंद्र याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। जखमीला कशेले ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे। कशेले येथील रुग्णवाहिका बंद असल्याने जखमीचे हाल झाले, मात्र डॉक्टरांनी अन्य ठिकाणाहून रुग्णवाहिका बोलावून पुढील सोय केली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील मोकाट जनावरांचा प्रश्न आणि ग्रामीण भागातील थिटी आरोग्य सेवा यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।